मी अजय वर्माने आपण सगळे पाहता थिंकिंग ऑफ यूथ विचार विभागांची। सध्या आज आम्ही विरार पोलीस ठाण्यात उपस्थित आहोत। विरार जे पूर्वेचं पोलीस ठाणं आहे त्या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत, कारण की आज ज्या प्रकारे जे मीरा भाईंदरचा हिंदी विरोधात मराठी लोकांचं आंदोलन होता त्या संदर्भात सर्व पोलीस सक्रिय झालेली होती आणि जेवढे पण मराठी त्या मोर्चामध्ये परवानगी नाही भेटलेली पोलिसांची पण त्या मोर्चामध्ये सामील होण्यासाठी गेले होते, त्यांना धडपकड पोलिसांकडून चालू होती। त्यासाठी आज विरार वसईमध्ये पण जेवढे मराठी आणि मनसैनिक कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा घरात जाऊन पोलिसांनी उचलून इकडे पोलीस स्टेशनमध्ये बसवण्यात आलेलं आहे आणि काही भेटले नाहीये। त्यांच्या बाहेर पोलीस स्टेशन जे वरिष्ठ पदाधिकारी त्यांच्या घराच्या बाहेर पोलीस तैनात करण्यात आलेले आहे। पण सध्या जे मराठीचं वाद जे मोठ्या प्रमाणात पूर्ण महाराष्ट्रभरात पेटलेलं आहे त्याचं एक कुठलं स्वरूप मराठी एकत्र येऊन दाखवलेलं आहे। पण सध्या ज्या प्रकारे आता पोलीस प्रशासनावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतो, आपण वरिष्ठ जे इकडचे विरार पोलीस स्टेशन PI LM तुरे साहेब यांच्याशी पण बोलण्याचा आपण प्रयत्न केला। नेमका ऐकूया पोलीस तुरे साहेबांनी नेमका काय म्हणाले। वसई विभागातून पाहायला भेटतात तुमच्या मार्फत पोलिसांच्या मार्फत मनसैनिकांना आता पोलीस स्टेशनवर थांबण्यात आले, किती लोक आहेत? जे काय मीरा रोड येथील मोर्चासाठी जाणारे मनसेचे कार्यकर्ते त्यातील 30 जवळपास कार्यकर्त्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना सदरचं ते शांततेत पोलिसांना पण कोऑपरेट करत आहेत। त्यामुळे हे करून नंतर आपण त्यांना परिस्थिती पाहून त्यांना सोडून देण्याची तजवीज ठेवलेली आहे। हो, सध्या त्यांना नोटीस देण्यात आलेल्या आहेत। ते शांततेत केलं तर कोणत्या प्रकारची कारवाई होणार नाही त्यांच्यावर, फक्त सोडून देण्यात येईल। पुढची परिस्थिती पाहून पुढचा निर्णय घेण्यात येईल। वसई विरारमध्ये आता मराठी जो वाद आहे तो मनसैनिकांचा काही प्रभाव दिसायला भेटला आहे? नाही, सध्या तरी अजून इकडे तसं प्रभावी नाही, परंतु सदरचे कार्यकर्ते पूर्ण शांततेमध्ये आहेत, कायद्याचं पूर्णपणे पालन करतायत। कधी पण त्यांना सोडण्यात येईल असं अंदाजित परिस्थिती पाहून त्यांना दुपारनंतर शक्यता सोडण्यात येईल। अशा प्रकारे LM तुरे साहेब जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे विरार पोलीस स्टेशन यांनी म्हणाले की कायदा सुव्यवस्था इकडे बरोबर आहे, इकडे काय असं वातावरण पाहायला भेटला नाहीये। जे पण मनसैनिक आहे ते कॉपरेट करताय आणि पोलीस पण त्यांना कॉपरेट करताय। जसं मीरा भाईंदरचं वातावरण शांत होणार तशा प्रकारे इकडचे जे आता त्यांना बसवण्यात आले त्या लोकांना सोडण्यात येईल नोटीस प्रमाणे, फक्त नोटीस देऊन। पण सध्या हे प्रश्नचिन्ह निर्माण होतो का मराठी महाराष्ट्रामध्ये राहून मराठी लोकांवरती का एवढा मोठा धडपकड चालू आहे, का प्रशासन भाजपावरती आता मोठा आरोप लागत आहे का त्यामध्ये भाजपा सक्रिय झालेली आहे आणि आता मराठी जे दोन भाऊ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले त्याचा परिणाम आता संपूर्ण महाराष्ट्रभरात पाहायला भेटतं। आतापर्यंत एवढं प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या न्यूज चॅनलच्या मार्फत आम्ही तुम्हाला देत राहू। नमस्कार।